नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. देशात प्रश्नांची कमी नाहीये, पण खरा जो प्रश्न आहे ना तो आता या व्हिडिओत सांगणार आहे. देशात महागाई आहे, बेरोजगारी आहे, पेपर लीक्स आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सरकारी शाळांच्या अवस्था काय आहेत तुम्हाला माहिती आहे, सरकारी हॉस्पिटलच्या कंडिशन्स बेकार आहेत, जातीनिहाय जनगणनेचा अंतिम आकडा सुद्धा सरकारच्या हातात नाहीये. पण सरकारला सगळ्यात मोठी चिंता कोणती आहे माहितीये? निवडणुका खूप वेळेला होत आहेत याची. हो, लोकशाहीमध्ये सरकारला सर्वात मोठा त्रास होतोय तो म्हणजे लोक सारखं मतदान करतायत, प्रश्न विचारतायत आणि सरकारला सारखं जनतेसमोर जावं लागतं. याचा सारख्या सारख्या निवडणुकांमुळे काय झालंय की विकास खुंटतोय. असं मी नाही म्हणते, सरकारच म्हणतंय. म्हणून आता या विकासाला गुटगुटीत करण्यासाठी नवा राजकीय डाएट प्लॅन आहे. लोकशाही 5 वर्षातून एकदा सर्व्ह करा. एकाच वेळेला लोकसभा निवडणूक आणि संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका एकाच दिवशी एकाच वेळी कंडक्ट करा. त्या झाल्या पुढच्या 100 दिवसांच्या आत लोकल बॉडीजच्या इलेक्शन घेऊन टाका. म्हणजे त्याला एक आकर्षक नाव दिलं गेलंय, वन नेशन वन इलेक्शन. आपल्याकडे एखाद्या योजनेत वन नेशन असं काही आलं ना की काय प्रश्न विचारायचाच नसतो, फक्त. पण या चमकदार घोषणेच्या मागे आता एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संसदेची संयुक्त समिती म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अर्थात JPC सध्या वन नेशन वन इलेक्शन बिल्सवर चर्चा करते. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांच्या CMशी, मुख्यमंत्र्यांशी आणि संबंधित घटकांशी बोलतीये. आता केंद्र सरकारचा सध्याचा प्रस्ताव असा होता की देशभरात या सायमल्टेनियस इलेक्शन्स म्हणतात याला, त्या साधारण 2034 पासून सुरू होण्याची शक्यता होती. पण आता द इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी आली आणि या बातमीनुसार भाजप एक वेगळा विचार करत आहे. NDA ज्या 22 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मेजॉरिटीमध्ये म्हणजे बहुमतात आहे, तिथल्या विधानसभा मुदत संपण्याच्या आधीच डिझॉल्व्ह करायच्या आणि तिथे इलेक्शन्स 2029च्या लोकसभा निवडणुकी सोबत घ्यायचे. असं काही होऊ शकतं का याची चाचपणी आता करायला सुरुवात झालेली आहे, अशी ही बातमी आहे. म्हणजे फॉर सम रिझन वन नेशन वन इलेक्शनचं स्वप्न भाजपनं आणखी मागे आणलंय आणि आता अगदी 2029 वर आणून ठेवलंय. या बातमीनुसार भाजपचं असं म्हणणं आहे की या 22 NDA शासित राज्यांपैकी आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी 11 ठिकाणी पुढच्या 2च वर्षात इलेक्शन्स ड्यू आहेत. म्हणजे 2029च्या लोकसभा इलेक्शनच्या पूर्वीच 4 राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आधीपासूनच एकत्र होतात आणि राहिलेल्या राज्यांच्या विधानसभा कार्यकाळात कपात करायची आणि त्यांना 2029च्या इलेक्शनशी सिंक करण्याचा पर्याय चर्चेत आहे. लक्षात घ्या, 2034चं लक्ष्य अचानक 2029 वर आणण्याची चर्चा का सुरू झाली आहे? देशाला अचानक 5 वर्ष आधी सायमल्टेनियस इलेक्शनची गरज निर्माण झाली आहे की 2029चं राजकीय गणित आतापासूनच भाजपला अस्वस्थ करतंय? अनेक पॉलिटिकल अनालिस्टचं हे म्हणणं आहे की काँग्रेसच्या सध्याच्या जे काही कॅम्पेन्स आहेत, सामाजिक न्यायाचा मुद्दा घेऊन काँग्रेस जे पुढे येत आहे, संविधान बचावची भूमिका घेतली आहे आणि राहुल गांधींना खास करून तरुणांकडनं जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे भाजप सावध झालंय. आणि म्हणून प्रश्न असा आहे की वन नेशन वन इलेक्शन ही देशाची तातडीची गरज आहे की भाजपची 2029 साठीची राजकीय गरज आहे? या दृष्टीनं पावलं पडायला आता फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय, ही कल्पना कधी लागू होऊ शकते, 2034च्या ऐवजी 2029चीच घाई का होतीये, राज्यांच्या विधानसभा मुदतीचं अशा वेळेला काय होणार आहे, सरकार पडलं तर पुन्हा निवडणूक होणार आहे का अशा वेळेला, खर्च खरंच याच्यामुळे कमी होणार आहे का आणि याचा संघ राज्य व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे आणि वन नेशन वन इलेक्शनच्या ऐवजी दुसरा काही प्रॅक्टिकल ऑप्शन खरंच आहे का? व्हिडिओ हा थोडासा मोठा आहे पण संविधानात होऊ घातलेल्या सर्वात मोठ्या बदलांना नीट समजून घेण्याची गरज आत्ता काळाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याची YouTube चॅनलची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लेट्स स्टार्ट. दिवस होता 2 सप्टेंबर 2023चा. मोदी कार्यकाळ 2.0. तेव्हा सायमल्टेनियस इलेक्शन्सचा अभ्यास करण्यासाठी एक हाय लेवल कमिटी स्थापन झाली. समितीचे अध्यक्ष होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, म्हणून याला कोविंद समिती म्हणून ओळखलं जातं. मार्च 2024 मध्ये कोविंद समितीनं आपला रिपोर्ट केंद्र सरकारला दिला. माजी राष्ट्रपती या समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे तुम्ही बघा की त्यांची पोस्ट काय होती की माजी राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली तयार झालेला रिपोर्ट. त्याच्यामुळे या अहवालाला, या रिपोर्टला एक खूप मोठं कॉन्स्टिट्यूशनल एथिकल वेटेज होतं. पण तुम्हाला माहिती आहे की या समितीमध्ये एकही विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता नव्हता. भारताच्या निवडणुकीच्या व्यवस्थेमध्ये इतका फंडामेंटल चेंज करायचा आहे, राज्यांच्या विधानसभेच्या कार्यकाळावर परिणाम करायचा, संघराज्य व्यवस्थेची रचना बदलायची, पण विरोधी पक्षांचा या सगळ्या रिपोर्ट तयार करताना काहीही सहभाग नाही. त्यानंतर 18 सप्टेंबर 2024ला केंद्रीय मंत्रिमंडळानं कोविंद समितीच्या शिफारसी स्वीकारल्या. याचा अर्थ
वन नेशन वन इलेक्शन तात्काळ लागू झालं असं होत नाही, तर केंद्र सरकारनं प्रिन्सिपली याला मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर तेव्हाचे जे केंद्रीय कायदा मंत्री होते अर्जुन राम मेघवाल यांनी 17 डिसेंबर 2024ला लोकसभेमध्ये 2 विधेयकं मांडली. हे जे पहिलं विधेयक होतं द कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट बिल 2024 आणि दुसरं बिल होतं द युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2024. विधेयक मांडण्याला परवानगी देण्याच्या डिव्हिजन वोटमध्ये 269 खासदारांनी समर्थन केलं आणि 198 खासदारांनी विरोध केला. त्याच्यामुळे ही जी 2 बिल्स आहेत ही त्यानंतर गेली जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे म्हणजे JPC कडे पाठवण्यात आलेली आहेत. आत्ता ती JPC कडे आहेत. लक्षात घ्या, ही विधेयकं अजून कायदा झालेली नाहीत. ही बिल्स जेव्हा संसदेत मांडली जातील त्यानंतर त्याला पास करण्यासाठी दोन्हीकडे 2/3 मेजॉरिटी लागणार आहे, डिलिमिटेशनला लागणार आहे. तशीच आता मी तुम्हाला आधी सांगणार आहे की सरकार काय म्हणतंय, सरकारचं नेमकं म्हणणं काय आणि मग यातला जो कोर इश्यू आहे तो तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सरकारचं म्हणणं काय. सरकार वन नेशन वन इलेक्शनच्या समर्थनात 3 मुख्य मुद्दे मांडतं. पहिला मुद्दा म्हणजे सारख्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे खर्च खूप होतो, तो वन नेशन वन इलेक्शनमुळे कमी होईल असं सरकार म्हणतंय. दुसरा, सतत लागू होणाऱ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहितेमुळे विकास कामं थांबणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारला अधिक स्थिरपणे आणि कॉन्सन्ट्रेशन करून काम करता येईल म्हणजे थोडक्यात पैसा वाचेल, विकास वाढेल, देशात स्टॅबिलिटी येईल असं सरकारचं म्हणणं आहे. आणि चौथं अनऑफिशियल कारण आहे, मोदी ने किया तो सोच के किया होगा. मोदी जी कुछ भी करेंगे ना हम लोगों को पसंद है. 2 रात भूखा सोना पड़े, बच्चे रात भर भूखा भी सोएंगे ना तो मोदी जी के लिए जय जय करते रहेंगे. नोटबंदीच्या वेळी सुद्धा काळा पैसा संपणार होता. त्यानंतर काय झालं, किती नोटा RBI कडे परत आल्या, 2000ची नोट सुरू झाली, पुन्हा बंद करायला लागली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संसदेत मिळाली का नाही मिळाली हा वेगळा मुद्दा आहे. धुरंधरमध्ये अंधभक्तांना मिळालीच. आणि म्हणून यावेळेला घोषणा ऐकून टाळ्या वाजवण्याच्या पूर्वी तिची यंत्रणा समजून घेऊयात, ती सिस्टीम समजून घेऊयात आणि मग ही जी कारणं दिले सरकारने की काय याची गरज आहे त्याच्यातली कॉन्ट्रडिक्शन्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो आधी सिस्टीम समजावते काय होती आणि काय बदलली जाणार आहे आणि नेहरूंच्या पावलावर पाऊल कसं टाकायचं सरकारला. येस, नेहरूंच्या नाम लढाई तो इसी की यार. कारण भारतात पूर्वी एकत्र निवडणुका होत होत्या. 1951-52 पासून 1967 पर्यंत लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका या बहुतांश एकत्र होत होत्या. हा नेहरू फॉर्म्युला आता मोदींना पुन्हा हवाय. पण नंतर काही राज्य सरकारं 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच कोसळली. 1968 आणि 1969 मध्ये काही विधानसभा मुदतीपूर्वी बरखास्त झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये चौथी लोकसभा सुद्धा मुदतीच्या पूर्वी बरखास्त झाली. आणि त्याच्यामुळे काय झालं की लोकसभा आणि राज्यांच्या निवडणुकांचं जे टाइम टेबल होतं ते हळूहळू हलायला लागलं, त्याच्यातलं सिंकिंग निघून गेलं. आता सरकारला हे सिंकिंग परत करायचं आहे. आणि आता मॉडेल समजून घ्या की कोविन समितीच्या शिफारसी काय आहेत. त्या शिफारसीनुसार या निवडणुका 2 टप्प्यात घेतल्या जातील. पहिला टप्पा लोकसभा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाणार आणि दुसरा टप्पा जशा या निवडणुका संपतील त्याच्यानंतर पुढच्या 100 दिवसांच्या आत महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत आणि इतर ज्या लोकल बॉडीज आहेत म्हणजे बेसिकली स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या त्यांच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. म्हणजे नाव आहे वन नेशन वन इलेक्शन पण प्रत्यक्षात किमान 2 इलेक्टोरल राऊंड्स तर होणारच ना. Don't get into those maths. आणि हे सगळं होण्यासाठी मोदी सरकारला करायला लागणार आहेत संविधानात बदल, अमेंडमेंट्स. क्या बात, ये बात है. त्यासाठी काही आर्टिकल्स नव्यानं ऍड करायला लागणार आहेत, काही अमेंड करायला लागणार आहेत. सध्याच्या कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट बिल 2024 मध्ये आर्टिकल 82A ऍड करण्याचा प्रस्ताव आहे. आर्टिकल 82A(1) याच्यानुसार जनरल इलेक्शन्स नंतर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती एक तारीख ठरवतील ज्याला अपॉइंटमेंट डेट म्हटलं जाईल. ही डेट 5 वर्षांनंतर येईल आणि या डेटच्या दिवशीच सगळ्या निवडणुका घेतल्या जातील. आता एक हायपोथेटिकल एक्झाम्पल देते. ओके, समजा ही सगळी बिल्स 2/3 मेजॉरिटीनं आता पार्लमेंटमध्ये पास झाली. वन नेशन वन इलेक्शन पार्लमेंटमध्ये त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि जर सपोज सरकारने असं डिक्लेअर केलं की 2029च्या इलेक्शनपासूनच ही सिस्टीम इम्प्लिमेंट होईल आणि सपोज अपॉइंटमेंट डेट अशी ठरवली गेली की 1 मे 2029 अशी ठरवली गेली, राष्ट्रपतींनी सांगितली, तर त्या दिवशी संपूर्ण देशात सगळ्या विधानसभा आणि लोकसभेच्या सगळ्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. भलेही त्याच्या आधी जस्ट कुठल्या इलेक्शन झालेल्या का असेनात. फॉर एक्झाम्पल आता पंजाब UP मध्ये इलेक्शन्स आहेत, त्या झाल्यावर तिथे येणारं सरकार हे 5 वर्षांसाठी इन दॅट केस नसू शकतं. फक्त 2 वर्ष किंवा 1 वर्ष ते चालेल जोपर्यंत ही 1 मे 2029 तारीख येत नाहीये. आता NDAच्या 22 राज्यांमध्ये 2029 पासून जर प्रयोग करण्याचा विचार झाला तर काही विधानसभा त्यांचा पूर्ण कार्यकाळ संपण्याच्या आधीच
डिझॉल्व्ह कराव्या लागू शकतात. बरं, हे सिंकिंग केलं तर केलं, मुद्दा असा आहे की कायमस्वरूपी असं सिंकिंग राहील का हो? सरकार पडू शकतात, युती तुटू शकते, हंग असेंब्ली येऊ शकते, आमदारांना अचानक राजकीय पर्यटनाची इच्छा होऊन ते सुरत, गुवाहाटी किंवा गोव्याला जाऊ शकतात. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. त्यासाठीचा काय प्लॅन आहे? तो काय प्लॅन आहे माहिती आहे? 2 प्रकारचा आहे. फर्स्ट, फुल टर्म, म्हणजे नावातच आहे की लोकसभा किंवा विधानसभेचा नियमित 5 वर्षांचा कार्यकाळ असेल. आणि या शिफारसीमध्ये दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अनएक्सपायर्ड टर्म. हा नीट समजून घ्या. एखादं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या आधीच कोसळलं तर त्या 5 वर्षांपैकी जी उरलेली वर्ष आहेत त्याला म्हटलं गेलंय अनएक्सपायर्ड टर्म. आणि हे होण्यासाठी पुन्हा संविधानात अमेंडमेंट करायची. सरकारला आर्टिकल 83 आणि आर्टिकल 172 मध्ये हे बदल प्रस्तावित आहेत. आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. सपोज 2029 पासून वन नेशन वन इलेक्शन सुरू झालं, देशभरात निवडणुका झाल्या, म्हणजे टर्म कुठपर्यंत केली? 2034 पर्यंत. आता एखाद्या राज्यातलं सरकार 2032 मध्ये कोसळलं किंवा कोसळवलं गेलं तर राहिलेल्या 2 वर्षांच्या एक्सपायर्ड टर्मसाठी तिथे पुन्हा इलेक्शन्स घ्यायच्या. पण ते सरकार फक्त त्या 2 वर्षांसाठी त्या राज्यात असणार, ते पुढचं 5 वर्ष नसणार. म्हणजे दाखवायला वन नेशन वन इलेक्शन आहे, पण प्रत्यक्षात पुन्हा निवडणुका होऊ शकतात. फरक एवढाच आहे की पूर्वी ATMच्या रांगेत उभं राहायला लागायचं, आता पोलिंग बूथच्या रांगेत उभं राहायला लागतं. अशा छोट्या छोट्या अनएक्सपायर्ड टर्मची सरकारं निर्माण केली जातील जेणेकरून मुख्य सायमल्टेनियस इलेक्शन सायकल बिघडणार नाही. पण यातून स्टॅबिलिटी येणार आहे की शॉर्ट टर्म सरकार निर्माण होणार आहेत, हा प्रश्न आहे ना. 2 वर्षांसाठी निवडून आलेलं सरकार कुठलं असं फार मोठं लॉंग टर्म पॉलिसी आखेल? त्यांच्या समोर काय असणार आहे की बाबा आता पुढची निवडणूक येते 2 वर्षात, चला त्याच्या तयारीला लागू. आणि अनएक्सपायर्ड टर्मसाठी झालेल्या निवडणुकीत जर पुन्हा काहीतरी गोंधळ झाला, पुन्हा हंग असेंब्ली आली, कोणालाच मेजॉरिटी मिळाली नाही, तर काय? परत निवडणुका घ्यायच्या आणि मग परत 1 वर्षांनी पुन्हा निवडणुका. सरकार काय म्हणते की सारख्या इलेक्शन्स होतात, खूप पैसा खर्च होतो, सरकारी कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा वारंवार निवडणुकीच्या कामात गुंततात, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट वारंवार लागू होतो, सरकारला खूप मोठे डिसिजन्स घेता येत नाहीत, विकास कामांमध्ये अडथळे तयार होतात. म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की विकास करण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण कुठेतरी EVM मधला बीप वाचतो आणि मग विकास घाबरून पळून जातो. आता तुम्हीच लक्षात घ्या, खरंच निवडणूक आणि विकास असं यांचं उलटं नातं आहे का? जर वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे निर्णय घेण्यामध्ये अडथळे येत असतील तर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे नियम अधिक नेमके आणि मर्यादित करता येऊ शकतात. पावशेर दुधासाठी संपूर्ण गाय विकत घेण्याची काय गरज आहे? दुसरा मुद्दा आहे की कुठले ऑथेंटिक आकडे मिळवणं ही पार्लमेंटमध्ये एकतर बोंबाबोंब असते. वन नेशन वन इलेक्शनमुळे एकूण किती खर्च वाचेल हे सिद्ध करणारी एक सर्वमान्य ठोस आकडेवारी अजूनही क्लिअरली उपलब्ध नाहीये. एकत्र निवडणुका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ॲडिशनल EVMs, VVPAT मशीन्स, लॉजिस्टिकल सपोर्ट, सुरक्षा व्यवस्था, ट्रान्सपोर्ट हे सगळं लागणार आहे. हे मी नाही म्हणतेय, माजी चीफ इलेक्शन ऑफिसर SY कुरेशी यांनी स्वतःही म्हणलंय की एकत्र सगळ्या निवडणुका घ्यायच्या असतील तर 20 लाख EVM ॲडिशनल लागणार आहेत. आणि एवढं करूनही मध्ये सरकार कोसळलं जर तर अनएक्सपायर्ड टर्मसाठी पुन्हा इलेक्शन घ्यायलाच लागणार आहे. मग निवडणुकांची फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे याची कुठे गॅरंटी आहे? आणि राहिला प्रश्न पॉलिटिकल पार्टीच्या खर्चाचा. त्यांना ECIच्या कक्षेत आणा, निवडणूक खर्चावर कडक कंट्रोल ठेवा, डोनेशन्स कोटीच्या कोटी अनयुज्ड आहेत PM केअर फंडमध्ये, त्याचा हिशोब मागा. नाही, एवढाच हिशोब जनतेला स्पष्ट केला ना तरी कॉस्ट कटिंगच्या चर्चेला बराच प्रामाणिकपणा जोडला जाईल. ही काहीही करायची तयारी नाहीये, याच्याबद्दलची काहीही पॉलिसी नाहीये. आणि आता अख्ख्या इलेक्शनचं स्ट्रक्चरच फ्रॉम रूट पुढच्या 3 वर्षांमध्ये बदलायची तयारी किंवा तशी चाचपणी करायला सुरुवात झाली आहे. असो, आता आपण असं म्हणू एक वेळ की ठीक आहे, होईल खर्च कमी. किती होईल माहिती नाही, असं आपण गृहीत धरू की ठीक आहे होईल खर्च कमी. तरी केवळ खर्च कमी होतो म्हणून इतका मोठा घटनात्मक बदल योग्य ठरतो का? आधी लोकांना आमिष देत लोकशाही खर्चिक करून ठेवायची. पण एक लक्षात घ्या की अकाउंटेबिलिटी नसलेलं सरकार त्यापेक्षा कितीतरी जास्त महागात पडतं. आता पुढचा मुद्दा आहे ना, तो आणखीन महत्त्वाचा आहे की राष्ट्रीय मुद्दे जे आहेत त्याच्यात राज्यातले मुद्दे कुठेतरी हरवून जातील का? लक्षात घ्या ना की भारत एक खूप मोठा आणि विविधतेनं भरलेला देश आहे. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. आता जेव्हा आपण स्टेट इलेक्शनसाठी मतदान करतो आपण काय बघतो की आपल्या राज्यामध्ये काय झालंय, माझ्या मतदारसंघात विधानसभेच्या काय झालंय काय नाही, आणि याचा हिशोब प्रत्येकजण मागत असतो आपण ज्यांना वोट देतो त्यांच्याकडनं. पण लोकसभा आणि सगळ्या विधानसभा निवडणुका एकत्र आल्या तर संपूर्ण प्रचार नॅशनल नॅरेटिव्हच्या भोवती फिरेल याचीच गॅरंटी जास्त आहे. मग राज्यांचे प्रश्न कुठे जाणार? राज्यांच्या निवडणुका प्रेसिडेन्शियल स्टाईल निवडणुका का करायच्या आहेत? राज्यातला मुख्यमंत्री कोण असावा हे त्या राज्याच्या कामगिरीवर ठरणार आहे की दिल्लीतल्या एका चेहऱ्यावर? राष्ट्रीय सुरक्षा, मंदिर, मंगळसूत्र, मच्छी मटण, दिमागी नक्षल, मुजरा, CBI, ED आणि एखाद्या मोठ्या नॅशनल इव्हेंटच्या हेडलाईन मॅनेजमेंट समोर स्थानिक प्रश्न टिकतील का? पुढचा मुद्दा आहे की राज्य सरकारचा कार्यकाळ कमी करणं
ही खरंच डेमोक्रेसी आहे का? आज एखाद्या राज्यात स्थिर सरकार आहे, त्या सरकारला जनतेनं 5 वर्षांचा कौल दिलाय. फक्त देशाच्या निवडणुका त्या ड्यू आहेत किंवा कॅलेंडरमध्ये आहे, ते करण्यासाठी त्या सरकारचा, राज्य सरकारचा कार्यकाळ 2 किंवा 3 वर्षांनी कमी करायचा, ही डेमोक्रेसी आहे? मतदारांना दिलेला मॅन्डेट हा दिल्लीच्या कॅलेंडरपेक्षा छोटा आहे का? हा केवळ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲडजस्टमेंट नाही आहे, यात खूप मोठा कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्न आहे. राज्यांच्या राजकीय स्वायत्ततेचं काय, फेडरलिझमचं काय, जनतेनं दिलेल्या 5 वर्षांच्या मॅन्डेटचं काय, आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे की लोकल बॉडीजचा इम्पॉर्टन्स यात कमी होईल का? कारण पुढच्या टप्प्यात काय सांगितलंय की या लोकसभा, विधानसभा निवडणुका, महानिवडणुका झाल्या की 100 दिवसांच्या आत लोकल बॉडीजच्या इलेक्शन्स घ्यायच्या. पण मग हे वन नेशन वन इलेक्शन राहिलं कुठे ना? मुख्य निवडणूक वेगळी आणि 100 दिवसानंतर पुन्हा लोकल बॉडीज, म्हणजे 2 निवडणुका तर स्ट्रेट झाल्या. आणि लोकल बॉडीच्या इलेक्शनच्या वेळेस जोडगोळी प्रचाराला येणार नाही का? येणारच ना. स्थानिक प्रश्न स्थानिक नेत्यांच्या हातात ठेवले जातील की नगरपालिका निवडणुकीत सुद्धा पाकिस्तानपासून पंडित नेहरूंपर्यंत सगळे प्रचारात येतील. भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास 30 लाखांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी आहेत. एस.वाय. कुरेशी यांनी याच मुद्द्यावर म्हटलंय की संपूर्ण सायमल्टेनियस इलेक्शनची व्यवस्था तयार करताना स्थानिक पातळीवरचे या लाखो लोकप्रतिनिधींचा जो प्रश्न आहे तो वेगळा ठेवला जातोय. आणि तुम्ही आत्ताचाच अनुभव बघा ना, 2024चा. 2024मध्ये 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या, तरीसुद्धा संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 7 टप्प्यात घ्यायला लागली. 4 राज्य आणि लोकसभेसाठी 7 फेजेसमध्ये वोटिंग घ्यायला लागलं. म्हणजे तुम्ही विचार करा ना की अख्ख्या देशात एकाच दिवशी मतदान घ्यायचं असेल, मतदान करायचं असेल लोकांनी, तर किती फेजेसमध्ये करायला लागेल, किती आठवडे, किती महिने निवडणूक प्रक्रिया चालेल. संपूर्ण देश एकाच वेळेला प्रचाराच्या मोडमध्ये गेला तर प्रशासन, सुरक्षा यंत्रणा, अर्थव्यवस्थेवर येणारा ताण कमी असेल की वाढेल? म्हणजे वारंवार निवडणुकांमुळे देश सतत कॅम्पेन मोडमध्ये असतो असं सांगून आता संपूर्ण देशालाच एकाच वेळी काही महिन्यांच्या महाकॅम्पेन मोडमध्ये टाकायचं, टू मच फकिरी. आणि तुम्हाला वाटतं की भाजपमधल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना हे चालेल? म्हणजे भाजपमधली अंतर्गत धुसफुसीची चर्चा तसंही होतेच. जर प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकच चेहरा आणि एकच घोषणा, मोदी की गॅरंटी असेल, तर राज्यातल्या नेतृत्वानं जागा मिळणार आहे? उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या. योगींची हवा 2022मध्ये होती. स्टेट इलेक्शन्समध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. पण 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मोदी मॅजिकचा फटका भाजपाला यूपीत बसला ना. 2019च्या तुलनेत 29 जागांचा फटका बसला. पक्ष 62 वरून 33 जागांवर आला. मग वन नेशन वन इलेक्शनमध्ये योगी केंद्रीय मुद्द्यांना आणि नेतृत्वाला संपूर्ण समर्पण करतील असं वाटतं तुम्हाला? सो प्रश्न आहे की निवडणुकांचा स्ट्रक्चर प्रॉब्लेमॅटिक आहे की प्रचार प्रॉब्लेमॅटिक आहे? पंतप्रधानांनी ठरवलं की ते प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला नाही जाणार, तर किती सरकारी वेळ आणि पैसा वाचेल? एखाद्या नॅशनल इव्हेंटचा किंवा हेडलाईन मॅनेजमेंटचा वापर जर या काळात पूर्ण देशात सत्ता मिळवण्यासाठी झाला, तर याला निरोगी लोकशाही म्हणायचं का? की हे सगळं वन नेशन वन इलेक्शन, हळूहळू वन नेशन वन कॅम्पेन, वन फेस, वन लीडर याकडे जात आहे? सत्तेला स्टॅबिलिटी हवी असते, लोकशाहीला अकाउंटेबिलिटी हवी असते. सरकार यात गफलत करते. आणि आता मुख्य प्रश्न आहे की घाई काय? सध्याच्या विधेयकांच्या यंत्रणेनुसार पूर्ण सायमल्टेनियस इलेक्शन सायकल प्रत्यक्षात 2034मध्ये जुळण्याची शक्यता होती. देशासमोर अचानक अशी कोणती इमर्जन्सी आहे की 2029चं राजकीय गणित भाजपाला आत्तापासून बदलायचंय? मागची 12 वर्ष काँग्रेसमुक्त भारतची घोषणा झाली, राहुल गांधींची खिल्ली उडवली गेली, त्यांना संसदेतनं अपात्र ठरवण्यात आलं, त्यांच्या प्रतिमेवर सातत्यानं हल्ले झाले, त्याच्यासाठी ही खूप मोठी पेड यंत्रणा कार्यरत होती. पण भारत जोडो यात्रा, संविधानाचा मुद्दा, सामाजिक न्याय, जातीनिहाय जनगणना, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या मोहिमांमुळे राहुल गांधींना, विशेषतः तरुण मतदारांमध्ये ॲक्सेप्टन्स आहे, ही आजची रियालिटी आहे. काँग्रेसची सध्याची कॅम्पेन बीजेपीला अस्वस्थ करत असेल, तर वन नेशन वन इलेक्शन हा राहुल गांधींच्या वाढत्या प्रभावाचा एक राजकीय उतार आहे का, हा प्रश्न आता विचारला जातोय. सो कळतंय का तुम्हाला काय दिसतंय? हातात नाही सेन्ससचा आकडा आणि डिलिमिटेशन वन नेशन बिल हातात पकडा, अशी सध्याची स्थिती आहे. मोठ्या बदलांची राजकीय घाई सुरू झाली आहे. या दोन्ही प्रक्रिया एकत्र आल्या तर भारताच्या पार्लमेंटरी रिप्रेझेंटेशनचं स्ट्रक्चर बदलू शकतं. पर्याय आहेच आहे ना, पर्याय असू शकतो, जर शोधला तर असू शकतो. वन नेशन वन इलेक्शनचे समर्थक असा इम्प्रेशन तयार करतात की आपल्याकडे फक्त 2च ऑप्शन्स आहेत. एकतर सतत निवडणुका सहन करा, नाहीतर संपूर्ण देशाची निवडणूक एकाच सायकलमध्ये आणा. पण मधला एक प्रॅक्टिकल ऑप्शन आहे. इलेक्शन कमिशनकडे साधारण 6 महिन्यांच्या कालावधीत एकत्र येणाऱ्या निवडणुका या एकत्र कंडक्ट करायच्या, हा एक ऑपरेशनल स्कोप आहे. मग तो स्कोप वाढवा. 1 इयर 1 इलेक्शन या ऑप्शनवर काम होऊ शकत नाही का? सो लोकशाही ही एक्सेल शीट नाही आहे. राज्यांचे मॅन्डेट म्हणजे कॅलेंडरमध्ये पुढे मागे करता येणाऱ्या मीटिंग इन्व्हिटेशन्स नाही आहेत. आणि मतदारांचा आवाज म्हणजे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कन्सोलिडेट करता येणारा डेटा पॅकेज नाही आहे.
निवडणुकांना खर्च येतो का? हो. सुरक्षा यंत्रणा लागते का? हो. प्रशासन गुंतं का? हो. पण तो खर्च फक्त सरकार निवडण्याचा नसतो. तो खर्च सरकारला जनतेसमोर उत्तरदायी ठेवण्याचा असतो, अकाउंटेबल ठेवण्याचा असतो. नोटबंदीच्या वेळी सुद्धा देशाला सांगण्यात आलं होतं, थोडा त्रास सहन करा. देश बदलणार आहे. लोक एटीएमच्या रांगेत उभे राहिले. जवळपास सगळ्या नोटा पुन्हा आरबीआयकडे परत आल्या. 2000ची नोट सुरू झाली, नंतर बंद झाली. 50 दिन मेरी मदद करे. आज पुन्हा सांगितलं जात आहे, थोडा घटनात्मक बदल करा, देशात स्टॅबिलिटी येईल, खर्च कमी होईल, विकास होईल. पण उद्या हे दावे खरे ठरले नाहीत तर त्याचा हिशोब संसदेत मांडला जाईल का? की त्या अपयशाचं जस्टिफिकेशन सुद्धा एखाद्या पुढच्या धुरंधरमध्ये पाहायला लागेल. म्हणून प्रश्न वन नेशन वन इलेक्शन चांगली की वाईट एवढाच नाहीये. खरा प्रश्न आहे, हा बदल कुणासाठी केला जातोय? जनतेच्या सोयीसाठी, देशाच्या संघराज्य व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी, की एका पक्षाला एकाच राष्ट्रीय नॅरेटिव्हवर संपूर्ण देशाची निवडणूक लढवणं सोपं व्हावं यासाठी? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला असेल आणि हे वाक्य तुम्ही ऐकत असाल तर तुमचं जामच कौतुक, कारण एवढा मोठा व्हिडिओ इतका पेशंटली ऐकणं नॉट अ जोक हल्लीच्या काळात. सो थँक्यू सो मच.